टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची सीईटीची आज परीक्षा होती आणि या परीक्षेच्या वेळेला जे औषध निर्माण विभाग आहे पॉलिटेक्निक विभागाचा त्या ठिकाणी गोंधळ उडालेला पाहायला मिळतो। तुम्ही बघू शकता की मोठ्या संख्येने जे पालक आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सीईटी परीक्षेसाठी घेऊन आलेले होते। मात्र यावेळेला ज्यावेळेला सकाळी 7:30 वाजता या ठिकाणी केंद्र उघडणं आवश्यक होतं त्यावेळेला मात्र या ठिकाणी कुठलीच व्यवस्था या ठिकाणी नव्हती, त्यामुळे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा या ठिकाणी गोंधळ उडालेला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत काही पालक आहेत। नेमकं काय झालं तुमचं, तुम्ही कुठून आलात आणि काय सांगाल? आम्ही खेडवरून आलेलो आहोत सर। खेडवरून आलेलो आहोत आम्ही। इथे बरोबर 6:45ला टच झालो, 6:45च्या अगोदर, पण इथे कोणी नव्हतं। हे साहेब सांगतात की आम्ही 7:45ला आलेलो, पण त्यावेळेला कोणी अधिकारी तिथे कोण नव्हतं आणि नियोजन तर अजिबात नव्हतं। सगळं आमच्या सगळ्यांचं मुलांचं गोंधळ झालं, त्याच्यात आमच्या पालकांचं पण गोंधळ झालं। नक्की काय होतं हे? बरोबर आहे। नेमकं परीक्षा कुठली होती आणि काय नेमकं या ठिकाणची स्थिती होती, कशासाठी? पण खेडमधून आलो आहे। माझ्या मुलग्याचं सीईटीचा पेपर होता, कुठला? इंजिनिअरिंगचा। आणि मी फक्त खेडवर नाही, एक ताई आहे हे बानकोटवरून आलेत, रत्नागिरी जिल्ह्याचा शेवट तिथून आलेत ते हे पेपर द्यायसाठी। पण इथले जे भोंगल कारभार, त्याला आता काय करणार? आता मला एक तुम्ही सांगा, अर्ध्या मिनिटाला जर एखादा स्टुडंट जर लेट आला तर ते लोक घेत नाही, 1 वर्ष फुकट जातो। मग आता ह्यांचा काय करायचा? नेमकी या ठिकाणची परिस्थिती ताई काय होती नेमकी? आम्ही 7:30 वाजता आलोय। PCMचा आज पहिल्याच बॅचची पहिलीच परीक्षेचं हे आहे आणि याच्यावेळी इथे कोणीही त्यांचे लोकही नाहीत, मुलांना आत घेण्याची व्यवस्थित सोय नव्हती। मी तर कुडाळून आले, मुलगा माझा खेडला रोटरी इंग्लिश मिडियमवाला, त्याला इथे नंबर आलाय रत्नागिरीमध्ये। आणि ही जी व्यवस्थाही बरोबर नाही, कारण सॉफ्टवेअर 9ला सुरू होणार, 12ला संपणार, एकही मिनिट मुलांना जादा मिळणार नाही। मुलांची मानसिक शांततेसाठी त्यांना 15 ते 20 मिनिटं वेळ आधी हवाच आहे। कॉम्प्युटर व्यवस्थित चालू पाहिजे, या सगळ्याचं त्यांनी निरीक्षण केलं पाहिजे, नाहीतर विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाला जबाबदार कोण, हा आमचा प्रश्न आहे। बरोबर आहे। तुम्ही काय सांगाल, काय परिस्थिती आहे? हो, खूप ढिसाळ कारभार आहे बघा इथला। इथला संचालक तर झोपेतून उठून आल्यासारखं वाटतायत, अजिबात सहकार्य करत नाही आहेत। होईल असं फक्त सांगतायत आणि 8:30 वाजले तरी मुलांना आत घ्यायला पाहिजे ते घेतलेलं नाही आहे। 8:45 होऊन गेले, आत्ता मुलांना आत घेतलं जाते। मुलांची मानसिकता काय राहील? पेपर सोडवू शकतील का? ते शक्यच नाही ना। मुलांचं नुकसान होणार नाही का यामध्ये? बघू शकता की मोठ्या संख्येने या ठिकाणी पालक आलेले पाहायला मिळतात। ताई तुमचं काय म्हणणं आहे, काय सांगाल तुम्ही? काय नाही, हे टाइमवर काय त्यांनी ओपन नाही केलं, मुलं अगदी एकदम बाहेरच होती, अगदी 8:30 पर्यंत ते बसले पाहिजे होते तिथे PC वरती, पण त्यांचं तसं त्यांनी, आणि आम्हाला म्हणतात टायमिंग वाढून देऊ। ते कसे टायमिंग वाढून देणार मुलांना? कुठचं टायमिंग वाढून देणार? हा, ऑनलाईन परीक्षा आहे की नाही? बरोबर आहे। या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा आहे ही सीईटीची इंजिनिअरिंग विभागाची। मात्र या ठिकाणी या प्रशासनाचा बोंगळ कारभारामुळे सध्या या मुलांचं भवितव्य या ठिकाणी अडकलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।